केमिस्ट्री मास्टरचा सगळ्यांना नमस्कार. आपण आता थर्मोडायनॅमिक्सचे प्रॉब्लेम्स बघतोय. त्यापैकी हा सेकंड नंबरचा प्रॉब्लेम आहे. एकदम सोपा प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम आहे बघा. 1 मोल ऑफ आयडियल गॅस इज कॉम्प्रेस्ड. कॉम्प्रेस झाला म्हणजे आधी जास्त होता नंतर कमी झालाय, कॉम्प्रेस झालाय. कॉम्प्रेस्ड फ्रॉम 500 सेंटीमीटर क्यूब म्हणजे 500 मिली होता आधी, म्हणजे 0.5 लिटर, अर्धा लिटर, अगेन्स्ट कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर ऑफ 1.2 × 10⁵ पास्कल, म्हणजे प्रेशर त्यांनी पास्कल मध्ये दिले. द वर्क इन्व्हॉल्व इन द प्रोसेस इज 36 जूल. कॅल्क्युलेट द फायनल व्हॉल्यूम. आता हे सगळं तुम्हाला दिले. मग आता गिवन लिहिताना आपण थोडंसं बघूया काय लिहायचं. बघा गिवन मध्ये काय लिहायचं आहे तर हा आयडियल गॅस आहे. 1 मोल किती मोल आहे ह्याची काही गरज नाही लागणार, कारण सगळ्यात महत्त्वाचा एक शब्द तुम्ही समजून घ्यायचा इथं. कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर जर बोलला असेल तर नंबर ऑफ मोलची गरज लागत नाही, कारण फॉर्म्युला आपला काय W = P डेल्टा V हा फॉर्म्युला आपण वापरतोय. मग गिवन मध्ये काय लिहायचं बघा बरं. पहिल्यांदा सुरुवातीला किती आहे 500 सेंटीमीटर क्यूब. मग किती आहे कॉम्प्रेस्ड फ्रॉम म्हणजे V1 आहे तो 500 सेंटीमीटर क्यूब. 500 सेंटीमीटर क्यूब. 500 सेंटीमीटर क्यूब म्हणजे किती 0.5 dm क्यूब. 0.5 dm क्यूब म्हणजे 0.5 लिटर. हा विषय झाला. परत V1 माहिती आहे. प्रेशर किती दिले तुम्हाला तर 1.2 × 10⁵ पास्कल दिले. आता हे पास्कल आहे, म्हणजे तुम्हाला बार मध्ये कन्वर्ट करावं लागेल. हे बार मध्ये कन्वर्ट करताना काय करतो 1.2 बार झालं. आता हे प्रेशरचा विषय झाला. आता वर्क डन W किती आहे तर 36 जूल आहे. ऍक्च्युली आपल्याला या टाइप मध्ये आपण वर्क डन जे घेतलंय ते बार डीएम क्यूब मध्ये येतं. आता बार डीएम क्यूब मध्ये पाहिजे असेल तर आपल्याला कन्वर्ट करावं लागेल, पण हे जूल मध्ये आहे. मग बार डीएम क्यूब मध्ये कन्वर्ट करताना काय करतो आपण तर 1 बार डीएम क्यूब म्हणजे किती असतो तर 100 जूल असतो. आपण काय करू शकतो याला 100 ने डिवाइड करू शकतो. 100 ने डिवाइड केलं की हे जे वर्क डन आहे ते बार डीएम क्यूब मध्ये येऊ शकतं. 100 डिवाइड केलं की मग याचा आन्सर येतं 0.36 बार डीएम क्यूब. म्हणजे मी वर्क डन पण बार डीएम क्यूब मध्ये आणलंय. मग आता तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे तर हे सगळं गिवन आहे. त्याच्यामुळे तुम्हाला गिवन नंतर तुम्हाला एक समजायला पाहिजे की टू फाइंड. काय फाइंड आउट करायचं आहे तर V2 फाइंड आउट करायचं आहे. V2 कॅल्क्युलेट करायचं आहे. V2 फाइंड आउट करणार आहे. आणि फॉर्म्युला काय तर फॉर्म्युला आपला फिक्स आहे. काय आहे W = P डेल्टा V हा फॉर्म्युला आहे. म्हणजेच W = P V2 - V1 हा फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे. आता आणि हाच फॉर्म्युला का तर W चे दोन फॉर्म्युले कोणते W मॅक्स वाला एक आहे आणि हा एक वाला आहे. तर हा वापरायचं कारण म्हणजेच कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर म्हटलं की हाच फॉर्म्युला आला पाहिजे, किंवा इरिव्हर्सिबल हा शब्द आला तरी सुद्धा हाच फॉर्म्युला असतो. आता मी कॅल्क्युलेशनला स्टार्ट करतो. तर कॅल्क्युलेशन सुरू करतो. कॅल्क्युलेशन सुरू करत असताना मी आता फॉर्म्युलामध्ये मला काय काय दिलंय ते सगळं पुट करून घेतो आणि काय काढायचं पहिलं ते बघूया. आता W किती दिलं आपल्याला W माहिती आहे आपल्याला किती आहे W तर 0.36 इज इक्वल्स टू मायनस परत प्रेशर किती आहे तर प्रेशर आहे तुमचा प्रेशर आहे 1.2 बार 1.2. परत V2 किती आहे तर V2 माहिती आहे का तुम्हाला तर V2 माहित नाही. V2 कॅल्क्युलेट करायचं आहे. फायनल व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचं आहे. V1 किती आहे तर 0.5. तर सगळ्या गोष्टी आहेत. आता त्याच्यामध्ये तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचं तर V2 कॅल्क्युलेट करावं. V2 कॅल्क्युलेट करण्यासाठी मला काय करावं लागेल तर समजा हा मायनसने आत नेला तर काय काय होईल बघा 0. हे सगळं प्रत्येक आपापल्या पद्धतीने करू शकतो. 1.2 -V2 + 0.5 असंही करू शकतो आपण. याच्यामध्ये काय प्रॉब्लेम नाहीये, म्हणजे आपले साईन चेंज होऊ शकतात. आता मग हे 1.2 इथं मल्टिप्लाय इकडे गेल्यानंतर डिवाइड होईल म्हणजे काय होईल बघा बरं -V2 + 0.5 इज इक्वल्स टू 0.36 / 1.2. आता हे काय केलं मी तर हे इथंच ठेवलं. हा मल्टिप्लाय इकडे ह्याला डिवाइड केला. आता मला हे सोडवू शकतो मी. जर तुम्हाला सॉल्व्ह करायचं असेल तर हे 2 पॉईंट पुढे सरकून हे 2 पॉईंट पुढे सरकून किंवा 1 पॉईंट पुढे सरकून असं करू शकतो. 12×12 0.3 आन्सर येणार आहे. पण तुम्हाला कुणाला कळत नसेल हे कसं करायचं तर मी तुम्हाला लॉग टेबलचं कॅल्क्युलेशन सांगतो. आता 0.36 आहे, मग याचा लॉग जो येतो 12.5563 हा कुणाचा लॉग आहे तर 0.36 चा लॉग आहे. पर दुसरा 1.2 चा लॉग किती येतो 0.0792 0.0792 याचा लॉग येतो. याची काय करायचे भागाकार असल्यामुळे वजाबाकी करतो. याचं वजाबाकी येते 12.4771 12.4771. याचा काय बघायचं तर अँटी लॉग बघायचा. याचा अँटी लॉग येतो 3000 12 असल्यामुळे 0.3 म्हणजेच
याचा आन्सर V2 मायनस V2 प्लस 0.5 इज इक्वल्स टू याचा आन्सर 0.3. आता मायनस पलीकडे टाकूया, हा इकडे आणूया, मग काय होणार, तर V2 हा प्लस झाला, हा इकडे गेला म्हणजे 0.5 मायनस 0.3 आला, म्हणजे किती आला, V2 इज इक्वल्स टू 0.2 आला. 0.2 याचं युनिट आहे ते डीएम क्यूब मध्ये आला. आता 0.2 डीएम क्यूब म्हणजेच किती येतं, तर V2 इज इक्वल्स टू 200 ml. ml म्हणजेच सेंटीमीटर क्यूब, म्हणजे हा तुमचा व्हॉल्यूम आला. म्हणजेच व्हॉल्यूम हा तुमचा आधी होता तो किती होता, 500 ml, आणि त्यानंतर 200 ml आला, म्हणजे सेंटीमीटर क्यूब मला, म्हणजे आधी 500 होता, नंतर तुम्ही कॉम्प्रेस केल्यानंतर कमी झाला. हा त्याचा व्हॉल्यूम आहे. हा एक सोपा प्रॉब्लेम आहे. तर याच्या पुढचे प्रॉब्लेम आहेत ते आपण पुढच्या लेक्चरला बघूया. थँक्यू.